नमस्कार. सदावर जीवन या चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. काही ठिकाणी पावसाचा जोर आहे. तो कोणत्या भागात आहे, तो आहे सध्याला कुठं कुठं पाऊस चालू आहे किंवा कोणत्या भागात जोर होणार आहे, त्याचं थोडासा विश्लेषण पाहूया. सध्या संपूर्ण राज्यामध्ये हलक्याशा पावसाचे ढग तयार आहेत. संपूर्ण उंचावरचे ढग आहेत. काही ठिकाणी हलक्या हलक्या क्वचित ठिकाणी पाऊस पडत आहे. बीड, लातूर, नांदेड ह्या भागात हलक्याचे पावसाचे ढग तयार असतात आणि नागपूर, सोलापूर ह्याही भागात आहेत आणि पुढे सोलापूरच्या पण दक्षिण साईडला दिसून येत आहेत. त्यानंतर इकडे चंद्रपूर, कापसी ह्या भागात सुद्धा पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत. म्हणजे विदर्भ पट्ट्यात थोडा पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. मराठवाड्यात थोडंसं आहे आणि सध्याला वाऱ्याचा वेगसुद्धा ताशी 35 ते 50 किलोमीटर एवढं वाऱ्याचा वेग मध्य महाराष्ट्रातून दिसत आहे आणि संपूर्ण म्हणजे पूर्वेकडे जाईल तसं वाऱ्याचा वेग थोडासा कमी झालेला आहे. पण येत्या 24 तास पाहायला गेलं, सध्या सकाळपासून तरी छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसद, बीड, नांदेड, लातूर हा जो पट्टा आहे, ह्या पट्ट्यात पावसाचा म्हणजे जोर न होता, परंतु इथनं पुढे थोडासा व्हायची शक्यता वाटत आहे. दापोली, रत्नागिरी, सातारा, पुण्याचा काही परिसर, सांगलीचा पश्चिम बाजूस, कोल्हापूर साईड, सिंधुदुर्ग परिसर ह्या पट्ट्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, अकोला, सोलापूर ह्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे आणि बीड, अहमदनगर, नांदेड ह्याही भागात काही ठिकाणी हलक्याशा पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विदर्भ पट्ट्यात पावसाची शक्यता हलक्याशी वाटत आहे. तिथून पुढे विदर्भ पट्ट्यात थोडासा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, नागपूर, कांकेर, कापसी, गोंदिया परिसर ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. गडचिरोली भागातून सुद्धा पावसाची शक्यता आहे. आणि इकडे जास्तीचा पावसाचा भाग पाहायला गेला तर पालघर, नाशिक, मुंबई ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव ह्या परिसरातसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार परिसरातसुद्धा पावसाची शक्यता आहे आणि अहमदनगर, बीड, अकोला, सोलापूर, लातूर, बीड, ह्या भागातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता 24 तासात बनताना दिसते. आणि जास्तीच विदर्भ पट्ट्यात पाहायला गेलं तर नांदेड आणि इकडं नांदेड, पुसद, चंद्रपूरचा काही परिसर, अकोला, अकोले, जळगाव परिसर ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वाटत आहे. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला. पावसाचा जोर हळूहळू जरी काही भागातून कमी होत असला तर 2-3 दिवसात वाढण्याची शक्यता पण मॉडेल पुढे जाऊन अंदाज देत असताना दाखवत आहेत. धन्यवाद.